मी योगेश गुट्टे. मी लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातून इथे आलो आहे. मला हळीतापीचा गेल्या 3-4 वर्षापासून त्रास होत होता. मी ह्याच्या अगोदर टायफॉईडचे 2-3दा उपचार घेतले. काही प्रमाणात आयुर्वेदिक उपचार पण केले. पण माझं हे हळीताप कमी होत नव्हता. त्यानंतर मी YouTubeला लोहार डॉक्टर लोहार सरांचा देहू येथील व्हिडिओ पाहिला आणि त्यात पेशंटनी सांगितले होते की बा त्यांचा हळीतापीचा त्रास बऱ्याच वर्षापासून होता. ते आजारानं त्रस्त होते. पचनाशी, पित्ताची समस्या होती. मलाही पचनाशी संबंधित त्रास होत होता. 2-3 वेळेला संडासला जावं लागायचं. लघवी पण सारखं-सारखं येत होती आणि असं तेलकट, आंबट दूध खाल्लं की त्रास व्हायचा मला. थंड पाणी चेहऱ्याला लावलं की अंग गरम व्हायचं 1 तासानंतर हे ते. आणि असं बेकरीचं काही खाल्लं की तरी त्रास व्हायचा. मग मी 1-1.5 तासाला माझं अंग आतून गरम झाल्यास पॅरासिटामॉल गोळी खायचो. मला ते तात्पुरतं बरं वाटायचं. पुन्हा नंतर असंच 3-4 दिवसाला काही तेलकट, आंबट दूध, बेकरी प्रॉडक्ट खाल्ले की असंच व्हायचं. मग मी लोहार सरांकडे उपचारासाठी आलो. त्यांनी 3 दिवस मला औषध, गोळ्या आणि सलाईन दिले. आणि मी आज थंड पाण्यानं अंघोळ पण केली, पण मला काही त्रास हे ते जाणवला नाही. मग हळीतापीमध्ये मला मोठ्या प्रमाणात बरं वाटतंय. 80% मला आता हे सध्या तरी बरं वाटतंय आणि परमेश्वराच्या कृपेने, विठ्ठल रुक्माईच्या, तुकाराम महाराजाच्या हे असंच मला गोळ्या संपल्यानंतरही बरं वाटावं ही माझी प्रार्थना आहे. आणि लघवी आणि संडासमध्ये पण निश्चितच अगोदरच्या तुलनेत फरक पडला आहे. सर्दीच्या हे ते. तर तुम्हाला जर असंच जर तुम्ही वैतागला असाल कोणत्या आजाराने, पचनाशी संबंधित, पोटाशी संबंधित समस्येने, तर तुम्ही आणि तुम्हाला जर काही फरक पडत नसेल तर निश्चित एक वेळेस डॉक्टर लोहार सरांना भेट द्या. धन्यवाद. बोला, काय बोलला आता? तुम्हाला काय वाटतंय ते? आमचा नातू योगेश इथं देहूला आणला डॉक्टरचे व्हिडिओ बघून आणि त्याच्यावर उपचार केले. 3 दिवसामध्ये त्याला सारा फरक पडला. संडास साफ फुलायची थोडी झालं, हळीताप पूर्ण गेली. पूर्ण 80% हळीतापचा फरक आला. वजन वाढलं. माझं ते एक विसरलं. माझं या 3 दिवसाच्या उपचारामध्ये 4.25 किलो वजन वाढलं आहे.